नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता 3 ऑक्टोबर 2024ला नवरात्र सुरू झाला आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण प्रत्येक दिवस आई भगवतीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करत असतो. त्याचबरोबर आपण सेवासुद्धा करत असतो. दुर्गा सप्तशती पाठ असेना, देवी महात्म्य असेना, स्तोत्र, मंत्र, कुंकुमार्चन आणि आपला जो काही कुळाचार आहे, कुळधर्म आहे तो आपण करत असतो. त्यामध्येच एक महत्त्वाचा कुळाचार म्हणजे कन्यापूजन किंवा ह्याला कुमारिका पूजनसुद्धा म्हणतात. बघा, प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश हा कायम असतो आणि असं म्हणतात की लहान मुली या देवी स्वरूप असतात आणि त्याच रूपात ते आपल्या घरी येत असतात. म्हणून नवरात्रीमध्ये त्यांचं पूजन केलं जातं आणि ह्यालाच कन्यापूजन असं म्हणतात. आता कन्यापूजन कोणी करावे तर कन्यापूजन तुम्ही जोड्याने म्हणजेच नवरा बायको यांनी कन्यापूजन करावे किंवा ते करू शकतात. तुम्ही घरी घट जरी बसत नसेल किंवा कलश नसेल, अखंड दिवा जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता. बघा, हा खूप खेपा प्रश्न विचारला जातो की त्यांचं वय काय असावं आणि किती कन्या असाव्या. तर बघा, कन्यापूजनच्या वेळी ज्या कुमारिका आपल्याला लागतात त्यांचं वय 2 ते 10 वर्षांमध्ये असावं. कारण 10 वर्षाच्या नंतर त्यांच्यात रजोगुण प्रवेश करतात. म्हणून 2 ते 10 वर्षांमध्ये ज्या कन्या आहेत त्यांचं पूजन नक्की करावं. आता कन्यापूजन का करावं हे आपण बघूया. तर देवीचं जे 6वं रूप आहे म्हणजेच देवी कात्यायनी. तर कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये देवी कात्यायनी 8 वर्षाच्या मुलीच्या स्वरूपामध्ये प्रकट झाली होती. म्हणून देवीच्या ह्या स्वरूपाचे पूजन म्हणून आपण कन्यापूजन करतो. असं केल्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती नांदते. दारिद्र्याचा नाश होतो, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या घराभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं आणि सर्व संकटांचा नाश होतो असंही म्हटलं गेलेलं आहे. आता कन्यापूजन कधी करावे? तर बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही दररोज कन्यापूजन करू शकता. पण शक्यतो सप्तमी, अष्टमी आणि नवमी तुम्ही या दिवशीसुद्धा कन्यापूजन करू शकता. कारण या दिवसांना नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे. आता किती कन्या असाव्या तर ते आपण आता बघणार आहोत. बघा, आपल्याला शक्य झालं तर तुम्ही 9 कन्यांचं पूजनसुद्धा करू शकता. मग तुम्ही एका दिवशी करा, दररोज एक कन्येला बोलवून तुम्ही करू शकता. कधीकधी असं होतं की आपल्या आजूबाजूला जे वयोगट आपल्याला माहिती आहे 2 ते 10 त्या वयोगटामधल्या कन्या आपल्याला एकदा मिळत नाहीत. तर तुम्हाला एक जरी कन्या त्या दिवशी जर मिळाली सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला तर तुम्ही एक कन्यासुद्धा बोलवून घरी कन्यापूजन करू शकता. आता कन्यापूजन कसे करावे? तर बघा, आपल्या घरामध्ये त्या कन्यांच्या स्वरूपात देवीचा अंश येणार असतो. त्यामुळे तुम्ही असं समजा की साक्षात देवी आई आपल्या घरी येणार आहे. त्यामुळे छान हळदीचं लेपन, फुलांचं तोरण, रांगोळी, घरी सकाळी गोमूत्र शिंपडणे, घर स्वच्छ ठेवणे, आपली नित्य पूजा आटपून घेणे आणि जेव्हा त्या कन्या घरी येतील तर त्यांना हातपाय धुवून त्यांना त्यांच्या आसनावर छान बसवा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे. तुम्ही एक मोठी परात किंवा स्टीलचा जर थाळा असेल तुमच्याकडं तर तो घ्या. छान पाणी घ्या, दूध घ्या आणि परत तुम्हाला दूध, पाणी आणि दूध असं घालून त्यांच्या पायाची पूजा म्हणजे पाद्यपूजन करायचं आहे. त्यांचे पाय छान धुवा, छान त्यांचे पाय पुसा, पायावरती हळदी कुंकू लावा, हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा, छान फुले त्यांच्या पायावरती वाहा आणि त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावून त्यांना छान गजरा, माळ जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते त्यांना द्यावे. आणि मग तुम्ही त्यांच्या आवडत्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता. जसं स्कूलमध्ये लागणाऱ्या काही गोष्टी असतील किंवा ड्रेससाठी किंवा फ्रॉकसाठी कापड असेल, त्याचबरोबर आरसा, फणी, नेल पॉलिश, टिकलीचं पाकिट, काजळ,
त्याच्यानंतर गंध असं तुम्ही त्यांना द्यायचं आहे. त्यांना जी काय तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही दक्षिणा त्यांना द्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना सगळ्यांना तुम्ही घरातले जेवढी लोकं आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना छान गोडधोड जे आहे ते त्यांना जीव घालायचं आहे आणि आग्रहाने वाढून त्यांना तृप्त करून मगच त्यांचा निरोप घ्यायचा आहे. आता जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर त्यांना विडा म्हणजे तांबूल द्यायला विसरू नका. त्यानंतर सगळ्यांनी परत नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेऊन परत पुढच्या वर्षी या असं त्यांना सांगून त्यांचा निरोप घ्यायचा आहे. बघा, एक खूप महत्त्वाचा कुळाचार म्हणजेच कन्यापूजन. त्यामुळे तुम्हाला या 3 दिवसांमध्ये जेवढे पण जमेल तेवढ्या तुम्ही कन्यांना घरी बोलवून त्यांची पाद्यपूजा करून त्यांना गोड धोड जेवायला घालून तृप्त करून नक्कीच पाठवा. कारण हा एक महत्त्वाचा कुळाचार नक्की आहे. त्यामुळे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.